तुम्ही पूजा मांडून घ्या, मी पुण्यवचनासाठी बोलवते सगळ्यांना. हा सुमी आजी, काय सुंदर दिसताय हो. तुम्ही सुद्धा फार सुंदर दिसता. बरं, तारिणी तयार आहे ना? आहे पण काय? नाही तसं नाही, पण थोडी घाबरली आहो. म्हणजे तुम्ही पण एक स्त्री आहात ना, तुम्हाला त्याची जाणीव असेलच. म्हणजे लग्नाच्या आधी मुलीच्या मनात काय भावना असतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. सुमी आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण आहोत ना सगळे तिला सांभाळून घ्यायला. बरं, आपण पूजेला सुरुवात करतोय. तुम्ही तारिणीला बोलवून आणता प्लीज. मिस्टर बेलसरे, दया काका. काय ग बाळा? बरं, सगळी तयारी झालेली आहे. बरं. आपण पुण्यवचनाला सुरुवात करूया. तुम्ही सगळ्यांना बोलवून घेता का? हो घेतो. आलो मी. बर. दया काका, पद्मिनी काकू, जामखंडे. आम्हाला बघून तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही. नाही, तसं काही नाहीये. आलाय ना, स्वाभाविक आहे हो. लग्नाची एवढी धावपळ चालली आहे. लग्न एवढं थाटामाटात करायचं, थकवा तर येणारच. आणि त्यात तुम्ही आम्हाला पत्रिका पाठवायला विसरलात. आम्ही म्हटलं नाही, ते जरी विसरले असले तरी आपण गेलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही इथं आलो. झोप नीट झालेली नाही आहे का? सॉरी. नाही, चेहऱ्यावर जाणवत आहे सगळं. नाही, आम्ही आल्यापासून तुम्ही साधी पापणे सुद्धा लावलेली नाही. नाही, पण मिळणार तुम्हाला, लवकरच आराम मिळणार. डोंट वरी. म्हणजे अहो, तुमचा भाऊ एवढा हुशार भाऊ, आता काही दिवसानंतर तो तुमचं चॅनल स्वतः ताब्यात घेणार आहे ना. मग तर काय, आरामच आराम आहे ना. नाही नाही, तसं काही नाहीये मिस्टर जामखंडे. मला खरं सांगा, का आलात तुम्ही इथे? नाही, तुम्ही अजूनही नाराज आहात आमच्यावर. काय मॅडम, आम्ही झालं गेलं सगळं विसरून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही जुनंच घेऊन बसलाय. हां, तसं काही नाही. अहो, तुमच्या घरात शुभ कार्य आहे, तेव्हा शुभाशीर्वाद द्यायला आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही राग नाही आहे बरं का. अहो, जे झालं ते मागं सोडून आपले संबंध टिकून ठेवायला पाहिजेत आपण. अहो, अडीअडचणीला मदत होती ना माणसाची, म्हणून म्हटलं यावं तुमच्याकडं आणि वधूवरांना शुभ हस्ते आशीर्वाद द्यावे. शुभमंगल सावधान. नाही, तसं असेल तर मिस्टर जामखंडे, मला आनंदच आहे. क्या बात, ये होईना बात. तुम्ही चांगल्या मनाने आला असाल तर खांडेकरांचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत. आता कसं बोलला? अहो, हेच तर अपेक्षित होतं. खांडेकरांच्या सोहळ्यात तुमचं स्वागत. पण आमच्याकडचं आदरातिथ्य जरा वेगळं आहे. नाही म्हणजे आमच्याकडे जर कोणी आलं तर तो माणूस, त्याची फॅमिली, त्याची माणसं सेफ असतात. काय चुकीचं केलं केदारनी? तुमच्या साहेबांचं सत्य सगळ्या जगासमोर आणलं. त्याचा परिणाम काय होता? मदत करा ना मला प्लीज. झालं, कडी लावली. आपण एका खोलीत जाऊन लपूया. कळला तुमचा टोमणा कळला बरं आम्हाला. हां, लबाड. नाही, पण आता तुम्ही खरं तर ना राजकारणातच यायला पाहिजे होतं. तुम्हाला सांगतो, आमचे कार्यकर्ते आहेत ना, बिंडोग आहेत हो. आम्हाला कोणी जरी काही बोललं नुसतं तरी हे खवळून उठतात. तसं नाही झालं ना राजकारणात, है ना. आम्ही त्यांना अगदी सगळं काही नीट व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. डोंट वरी. नाही, तसं असेल तर चांगलंच आहे. तुमच्या अर्धांगिनी कुठे आहेत? नाही गुरुजी, मी एकटाच आहे. ही पूजा जोडीने करावी लागते, त्याशिवाय पूजा होणार नाही. गुरुजी, ती नाही येणार आहे. नाही, माझ्या मम्माला आहे ना हे लग्नच मान्य नाहीये. आणि ती हिला मुलगीही मानत नाही, म्हणून ती नाही येणार आहे.
म्हणजे आई येणार नाहीये का? नाही 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 येणार आहे ती. आई हा वसुधाचा फोटो. हो, तिने लहान असतानाच आगीतून वाचवला तो. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेनसर, तारणीची आई. आणि लपवून ठेवला होता आपल्याच घरात. कुणालाच दाखवलं नाही तो तिने. तारिणीची आई या जगात नाहीये. मेलेला माणूस बरोबर असतं असं म्हणतात ना गुरुजी. तारिणी बाळा, तुझी आई सुद्धा तुझ्या सोबतच आहे.